नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची मराठी या विषयाची 2026 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासणार आहोत. हा पेपर 20 फेब्रुवारी 2026 रोजी झालेला आहे. एकूण 80 गुणांचा पेपर आहे आणि वेळ हा 3 तासाचा देण्यात आलेला आहे. जर तुम्हाला इयत्ता 10वीच्या वर्गाच्या 2021 ते 2026 पर्यंतच्या इतर विषयांच्या बोर्ड प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 10वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे. ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा. या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत. व्हिडिओ थांबवून सर्व सूचना व्यवस्थित वाचायच्या आहेत, जेणेकरून पेपर कशा प्रकारे सोडवायचा हे तुमच्या लक्षात येईल. विभाग 1 गद्य, त्यातील प्रश्न पहिला अ, उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. पुढे उतारा देण्यात आलेला आहे आणि त्या उतार्यावर आधारित कृती क्रमांक 1 आकृती पूर्ण करा. 2 गुणांसाठी आहे. पहा, सर्व प्रश्नांची उत्तरे ही उतार्यातच आहे. मराठी भाषेने आपल्या मानलेल्या इतर भाषा संस्कृत, फारसी, अरबी, कन्नड. या ठिकाणी उतारा देण्यात आलेला आहे आणि ज्या ठिकाणी आपण अंडरलाईन केली आहे ती प्रश्नांची उत्तरे आहेत. उतार्यावर आधारित कृती क्रमांक 2 गुणांसाठी आहे. चौकटी पूर्ण करा. पहिला प्रश्न, भाषेतली गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग, शब्दांची व्युत्पत्ती शोधणे. पहा, त्या ठिकाणी उतार्यातील जी शेवटची ओळ आहे तेच प्रश्नाचे उत्तर आहे. 2 नदीसारखी प्रवाही भाषा. तिसरा प्रश्न स्वमताचा आहे. 3 गुणांसाठी. गरज नसताना इतर भाषांमधले शब्द वापरून बोलू नये या लेखिकेच्या मताबाबत तुमचे मत सोदाहरण लिहा. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. मी उत्तर वाचत नाही, त्यामुळे आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल. व्हिडिओ थांबवून तुम्ही उत्तर व्यवस्थित वाचायचे आहे. हा प्रश्न, उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आता पुढे दुसरा उतारा देण्यात आलेला आहे आणि त्या उतार्यावर आधारित कृती क्रमांक 1 आहे. 2 गुणांसाठी. कारणे लिहा. पहिला प्रश्न, झाडाची पाने महत्त्वाची असतात कारण झाडाच्या पानात झाडाला जगवण्याचे बळ असते. दुसरा प्रश्न, झाडांचा वेड असणारी लाखो मुले गरजेची आहेत कारण आपला देश श्रीमंत आहे हे दाखवण्यासाठी. या ठिकाणी उतारा देण्यात आलेला आहे. उतार्यावर आधारित कृती क्रमांक 2, खालील विधाने चूक का बरोबर ते लिहा. 2 गुणांसाठी. पहिले विधान, पुस्तकातील पाने महत्त्वाची नसतात हे विधान चूक आहे. दुसरे विधान, आसपासचे सगळे पक्षी आपण ओळखू शकतो हे विधान चूक आहे. तिसरे विधान, आपल्या घराभोवती झाडी असणे महत्त्वाचे आहे हे विधान बरोबर आहे. आणि चौथे विधान, आपला देश निसर्ग संपन्न होऊ शकेल बरोबर. प्रश्न तिसरा, स्वमत 3 गुणांसाठी आहे. आप्पांनी शालेय विद्यार्थ्यांकडून व्यक्त केलेल्या अपेक्षा तुमच्या शब्दात लिहा. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. उत्तर, मुलांनी वृक्षप्रेम जोपासावे, शेतीकडे सुद्धा लक्ष द्यावे, लोकांनी नाव घ्यावे असे काम केले पाहिजे, कोणतेही काम मन लावून करावे, जे काही करणार ते जगात सर्वोत्तम असले पाहिजे, इतरांपेक्षा काहीतरी वेगळे केले पाहिजे, या आप्पांनी शालेय विद्यार्थ्यांकडून व्यक्त केलेल्या अपेक्षा आहेत. पुढे आहे अपठित गद्य. पहा, पुढे जो गद्य दिलेला आहे तो तुमच्या पाठ्यपुस्तकाबाहेरील आहे. त्यातील ई प्रश्न, उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. पहिली कृती आहे 2 गुणांसाठी. पहा, या प्रश्नांची उत्तरे देखील उतार्यातच आहे, त्यासाठी तुम्हाला उतारा व्यवस्थित वाचायचा आहे. पहिली कृती, अधिक देण्याच्या करण्याच्या वृत्तीमुळे होणारे फायदे, ताठ मानेनं वावरता येणे, स्वाभिमान, आत्मविश्वास वाढणे.
उत्तरावर आधारित कृती क्रमांक 2 आकृती पूर्ण करा 2 गुणांसाठी आहे. इतरांपेक्षा वेगळे ठरल्यामुळे मिळणाऱ्या गोष्टी त्या ठिकाणी सहकार्य लिहिलेले आहे आणि दुसऱ्या गोष्टी आहेत आदर विश्वास. आदर सहकार्य विश्वास. विभाग 2 पद्य त्यातील प्रश्न दुसरा अ कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. पुढे कविता देण्यात आलेली आहे आणि त्यावर आधारित पहिली कृती आकृतीबंध पूर्ण करा 2 गुणांसाठी आहे. संत रामदास यांनी विचार करून करायला सांगितलेल्या गोष्टी. अपकीर्ती सांडावी सत्कीर्ती वाढवावी. या ठिकाणी पद्यभाग देण्यात आलेला आहे. या ठिकाणी कवितेचा पुढील भाग. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला ज्याही प्रश्नपत्रिका उपलब्ध होतील त्या सर्व प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा आहे. कवितेवर आधारितच कृती क्रमांक 2 आकृती पूर्ण करा 2 गुणांसाठी. कधीही करू नयेत अशा गोष्टी. पुण्यमार्ग सोडू नये. 2 पैज किंवा होळ लावू नये. 3 कुणावरही आपले ओझे लादू नये. 4 असत्याचा अभिमान बाळगू नये. तिसरी कृती खालील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा 2 गुणांसाठी. आळसे सुख मानू नये. चहाडी मनास आणू नये. शोधल्याविन करू नये कार्य काही. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. या ठिकाणी दिलेल्या काव्यपंक्तीचा सरळ अर्थ आहे काम न करता ऐदीपणे आळस करून आनंद घेऊ नये. आळसात सुख नसते. कुणाबद्दल उखाळ्या पाखाळ्या करून चहाडी करू नये. दुसऱ्याबद्दल खोटे नाटे बोलणे मनातही आणू नये. संपूर्ण शोध घेतल्याशिवाय कोणतेही काम करू नये. काम अर्धवट सोडू नये. कृती क्रमांक 4 काव्य सौंदर्य 2 गुणांसाठी आहे. खालील काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. सभेमध्ये लाजू नये. बाष्कळपणे बोलू नये. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. उत्तम लक्षण या कवितेमध्ये संत रामदास यांनी आदर्श गुणसंपन्न व्यक्तीची लक्षणे समजावून सांगितली आहेत. त्यापैकी एक लक्षण उपरोक्त चरणात सूचित केले आहे. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. माणसांमध्ये तो नित्य वावरत असतो. समूहामध्ये आदर्श व्यक्तीचे वर्तन कसे असावे हे सांगताना संत रामदास म्हणतात सभेमध्ये वावरताना आपले मत मांडताना कधीही लाजू नये. स्पष्टपणे आपले म्हणणे मांडावे परंतु त्याचवेळी बालिशपणे बोलून आपले हसे करून घेऊ नये. निर्थक असे वक्तव्य करू नये. बाष्कळपणे बोलू नये. उत्तम पुरुषाचे एक मर्मग्राही लक्षण या ओवीतून मांडले आहे. हा प्रश्न खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. 2 कवितेंची नावे दिलेली आहेत. भरतवाक्य किंवा आश्वासक चित्र. त्यापैकी आपण भरतवाक्य या कवितेवर आधारित कृती सोडवू. प्रस्तुत कवितेचे कवी भरतवाक्य या कवितेचे कवी आहेत मोरोपंत. दुसरा मुद्दा प्रस्तुत कवितेचा विषय सज्जन माणसाचे महत्त्व. तिसरा मुद्दा 2 गुणांसाठी आहे. प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे. भरतवाक्य ही कविता मला आवडते कारण लहानपणापासून मी ती ऐकत आलो आहे. कवितेत चांगले वागण्याचा सल्ला दिला आहे. सज्जन माणूस जसे वागतो बोलतो विचार करतो तसे म्हणजे चांगले. इतकी सोपी कल्पना वापरून आपले म्हणणे सांगितले आहे. पुढे आहे ई प्रश्न. खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा 4 गुणांसाठी. तुझे शब्द जसे की महाकाव्ये तुझ्या पायाजवळ गळून पडावीत. तुझा संघर्ष असा की काठ्यांच्या संगीने व्हाव्यात. काव्यपंक्तीचे रसग्रहण करू. या ठिकाणी दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करण्यात आलेले आहे. आशय सौंदर्य काव्य सौंदर्य भाषिक वैशिष्ट्ये. आता आहे विभाग 3 स्थूल वाचन. त्यातील प्रश्न तिसरा 6 गुणांसाठी आहे. 3 कृती दिलेल्या आहेत. कोणत्याही 2 कृती सोडवायच्या आहेत. प्रत्येक कृतीला या ठिकाणी 3 गुण मिळतील. पहिली कृती आहे गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांचे विशेष. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. दुसरी कृती भरकटलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी रेखाजींनी केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत. हे वीरांगणा पाठाच्या आधारे स्पष्ट करा. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू.
उत्तर, रेखाजींचे कार्य हे राष्ट्र घडवण्याचेच कार्य आहे. अलीकडे समाज माध्यमांचा प्रभाव खूप वाढला आहे. त्याचे विपरीत परिणाम दिसून येतात. फेसबुकवरील गप्पांमधून अनेक समाजकंटक व्यक्ती अजाण मुलांना मुलींना फसवतात. अशा प्रकरणांमध्ये मुलांना समजावून सांगणे खूप कठीण असते, कारण या वयात मुलांच्या भावना सैरभैर झालेल्या असतात. अशा वेळी रेखाजी त्यांना प्रेमाने समजावून सांगतात, कायद्याची भीती घालतात, पुढील आयुष्यातील भीषण परिस्थितीची जाणीव करून देतात आणि मुलांना चुकीच्या मार्गापासून दूर करण्याचा प्रयत्न करतात. रेखाजींच्या कुशल प्रयत्नांमुळे अनेक मुले गैरप्रवृत्तीला बळी न पडता पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात सामील व्हायला तयार होतात. हे खरे तर आपल्या समाजाचे, आपल्या राष्ट्राचे फार मोठे भाग्य आहे. एक प्रकारे देशाचे भवितव्य घडवण्याचे हे कार्य आहे. आपला समाज रेखाजींच्या या कार्यामुळे नेहमीच त्यांचा कृतज्ञ राहील. आणि पुढे आहे तिसरी कृती, व्युत्पत्ती कोशाचे कार्य लिहा. पहा, 3 प्रश्नांपैकी आपण प्रश्न पहिला आणि प्रश्न दुसरा अशा 2 कृती पूर्ण केलेल्या आहेत. पुढे आहे विभाग 4 भाषाभ्यास. त्यावर आधारित प्रश्न क्रमांक 4 व्याकरण घटकांवर आधारित कृती. पहिली कृती आहे समास, 2 गुणांसाठी आहे. योग्य जोड्या लावायच्या आहेत. सामासिक शब्द आणि समासाचे नाव. एक आहे नीलकमल, समासाचे नाव आहे कर्मधारय समास. आणि 2 आहे नवरात्र, समासाचे नाव आहे द्विगु समास. दुसरी कृती शब्दसिद्धी, 2 गुणांसाठी आहे. दिलेल्या शब्दांचे वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा. शब्द दिलेले आहेत कारागिरी, हुरहुर, लाल लाल, अतिरेक. प्रत्यय घटित शब्द आहे कारागिरी. उपसर्ग घटित शब्द आहे अतिरेक. अभ्यस्त शब्द आहे हुरहुर, लाल लाल. पुढे आहे कृती क्रमांक 3, 4 गुणांसाठी आहे. वाक्प्रचार. 4 वाक्प्रचार दिलेले आहेत. त्यापैकी कोणत्याही 2 वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे. पहिला वाक्प्रचार आहे सटकी मारणे. अर्थ आहे पळून जाणे. आणि वाक्य आहे पोलिसांनी चोराला पकडण्यापूर्वीच त्याने सटकी मारली. दुसरा वाक्प्रचार आहे कान देऊन ऐकणे. त्याचा अर्थ आहे लक्षपूर्वक ऐकणे. तिसरा वाक्प्रचार पित्त खवळणे. अर्थ आहे खूप राग येणे. आणि वाक्य आहे सततच्या त्रासामुळे त्याचे पित्त खवळले. आणि चौथा वाक्प्रचार आहे अचंबित होणे. अर्थ आहे आश्चर्यचकित होणे. वाक्य जादूगाराचा खेळ पाहून मुले अचंबित झाली. प्रश्न चौथ्यातील आ प्रश्न, भाषिक घटकांवर आधारित कृती. 1. शब्दसंपत्ती. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा 1 गुणासाठी. घर, समानार्थी शब्द आहे सदन. 2. नदी, सरिता. दुसरी कृती, खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा 1 गुणासाठी. रात्र, दिवस. हजर, गैरहजर. तिसरी कृती, खालील शब्दांचे वचन बदला 1 गुणासाठी. पुस्तक, पुस्तकी, झाडे, झाड. जे एक वचन आहे त्याचे अनेक वचन केले, अनेक वचन आहे त्याचे एक वचन केले. कृती क्रमांक 4, खालील शब्दातील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा 1 गुणासाठी. शब्द आहे इमानदार. त्यापैकी इमान व दार हे शब्द वगळायचे आहेत. त्या व्यतिरिक्त शब्द आहे मान, दान, मार, नर. दुसरी कृती, लेखन नियमानुसार लेखन 2 गुणांसाठी आहे. खालील वाक्यातील लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा. 6 गट दिलेले आहेत. 6 गटांपैकी 4 गटातील 4 योग्य शब्द निवडायचे आहेत. 1 त्यातील जो योग्य शब्द आहे त्याला आपण अंडरलाईन केलेली आहे. 1 सहानुभूती. 2 अभिव्यक्ती. 3 क्रियाशील. 4 कीर्तन. 5 शिरोधार्य. आणि 6 आहे आशीर्वाद. तिसरी कृती 1 गुणासाठी आहे. खालील विरामचिन्हे ओळखा. विरामचिन्ह दिलेली आहेत, त्यांची नावे लिहायची आहे. पहिले विरामचिन्ह आहे प्रश्नचिन्ह आणि दुसरे विरामचिन्ह आहे उद्गारचिन्ह. कृती क्रमांक 4, पारिभाषिक शब्द 1 गुणासाठी आहे. खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा. बायोडाटा, स्वपरिचय. 2 आहे मोबाईल, ब्रह्मध्वनी. पुढे आहे विभाग 5 उपयोजित लेखन. प्रश्न 5व्यातील अ प्रश्न, खालील कृती सोडवा. 6 गुणांसाठी आहे. पत्रलेखन दिलेले आहे. खालील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती सोडवा. एकूण 2 कृती दिलेल्या आहेत. कोणतीही एक कृती सोडवायची आहे. एक कृती आहे पत्रलेखन आणि दुसरी कृती आहे सारांश लेखन. पत्रलेखन पहा. ज्ञानसागर पुस्तकालय 104 प्रगतीनगर नाशिक. वर्धापन दिनानिमित्त कोणत्याही पुस्तकावर 25% विशेष सवलत.
आणि त्या निवेदनावर आधारित 2 पत्र लिहायची आहेत. एक आहे शाळेतील ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र व्यवस्थापकांना लिहा, किंवा त्याला और क्वेश्चन दिलेला आहे, पुस्तकांच्या खरेदीवर विशेष सवलत योजना राबवल्याबद्दल अभिनंदन करणारे पत्र व्यवस्थापकांना लिहा. आणि त्याला अजून एक और क्वेश्चन दिलेला आहे. आणि दुसरी कृती आहे सारांश लेखन. विभाग 1 गद्य ई, प्रश्न क्रमांक 1 ई मधील अपठित गद्य उताराचा 1/3 एवढा सारांश तुमच्या शब्दात लिहा. पत्रलेखन आणि सारांश लेखन पैकी तुम्हाला सारांश लेखन ही कृती सोपी जाते, कारण जो उतारा आहे तो उतारा व्यवस्थित वाचायचा आहे, त्या उतारातील महत्त्वाचे 4-5 मुद्दे लिहायचे आहेत आणि उताराला योग्य शीर्षक द्यायचे आहे. या ठिकाणी हा जो अपठित गद्य उतारा आहे, या उताराचे तुम्हाला सारांश लेखन लिहायचे आहे. ते सारांश लेखन पाहू. या ठिकाणी सारांश लेखन देण्यात आलेले आहे. शीर्षक आहे अधिक देण्याची वृत्ती ठेवल्यास यश मिळते, काही दिल्याशिवाय काही मिळत नाही, किंबहुना मिळेल त्यापेक्षा अधिक देण्याची वृत्ती असल्यास तरच तुम्ही इतरांपेक्षा वेगळे ठरतात. अशा वृत्तीमुळे इतरांना आदर व विश्वास वाटतो, सहकार्य मिळते, यामुळे स्वाभिमान आत्मविश्वास वाढतो व अधिक यश मिळते. चालढकल केल्याने यश पुढे ढकलले जाते आणि यशाची संधी गमावली जाते. प्रश्न 5व्यातील आ प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 10 गुणांसाठी एकूण 3 कृती दिलेल्या आहेत. कोणत्याही 2 कृती सोडवायच्या आहेत. प्रत्येक कृतीला या ठिकाणी 5 गुण मिळतील. एक कृती दिलेली आहे जाहिरात लेखन, दुसरी कृती आहे बातमी लेखन आणि तिसरी कृती आहे कथालेखन. त्यापैकी आपण बातमी लेखन आणि कथालेखन या 2 कृती सोडवलेल्या आहेत. पहिली कृती जाहिरात लेखन. खालील मुद्द्यांच्या आधारे फळांच्या दुकानाची आकर्षक जाहिरात तयार करा. पहा, ही कृती देखील सोपी आहे. ताजी व स्वच्छ, सर्व प्रकारची फळे उपलब्ध, घरपोच सुविधा, माफक दर, ग्राहक समाधान. दुसरी कृती आहे बातमी लेखन. खालील विषयावर बातमी तयार करा. ज्ञानदीप विद्यालय वाई येथे दिनांक 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला. बातमी लेखन अभ्यासू. बातमी लेखन. ज्ञानदीप विद्यालय वाई येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा. वाई 5 सप्टेंबर. तिसरी कृती आहे कथालेखन. खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा. त्या ठिकाणी मुद्दे दिलेले आहेत आणि त्यावर आधारित कथालेखन करायचे आहे. कथालेखन अभ्यासू. प्रश्न 5व्यामधील आ प्रश्न 3 कथालेखन. शीर्षक आहे एकीचे बळ. शाळेची सहल नियोजित झाली होती आणि विद्यार्थ्यांमध्ये खूप उत्साह होता. सहलीचा दिवस उजाडला आणि सर्वजण आनंदाने बसमध्ये बसले. गाडी डोंगर दऱ्यातून प्रवास करू लागली. अचानक पाऊस सुरू झाला. घाट रस्त्यावर गाडीचा टायर निसटला आणि चालक गोंधळून गेला. पण चालकाने प्रसंगावधान राखत गाडी थांबवली. विद्यार्थ्यांमध्ये थोडा गोंधळ झाला, पण शिक्षकांनी त्यांना शांत केले. सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येत चालकाला मदत केली. काही मुलांनी दगड बाजूला केले तर काहींनी गाडीला धक्का दिला. अखेर गाडी सुरक्षित ठिकाणी पोहोचली. या अविस्मरणीय प्रसंगातून सर्वांना एकीचे दर्शन झाले. ई प्रश्न लेखन कौशल्य. खालील लेखन प्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा. 8 गुणांसाठी 3 कृती दिलेल्या आहेत. प्रसंग लेखन, आत्मकथन, वैचारिक. त्यापैकी कोणतीही एक कृती सोडवायची आहे. पहिली कृती आहे प्रसंग लेखन. आंतरशालेय कबड्डी स्पर्धा, पारितोषिक वितरण समारंभ, दिनांक, वेळ दिलेली आहेत, पाहुणे दिलेले आहेत, अध्यक्ष दिलेले आहेत, श्रीमती विदुला पवार. वरील समारंभास प्रथम क्रमांकाच्या विजेत्या संघातील खेळाडू या नात्याने तुम्ही उपस्थित होता अशी कल्पना करून प्रसंग लेखन करा. दुसरी कृती आहे आत्मकथन. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा. ब्रह्मध्वनी, मोबाईल, निर्मिती, महत्त्व व उपयोग, आनंदाचे क्षण, खंत या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला आत्मकथन लिहायचे आहे. आणि तिसरी कृती आहे वैचारिक. झाडे लावा, झाडे जगवा या विषयावर तुमचे विचार लिहा. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची मराठी या विषयाची 2026 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेल त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.